आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा। तुमचे आई वडील तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतित होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकारही व्हावे लागू शकते। आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल। विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा। आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल। तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल। तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल। उपाय: तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी पिले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर राहील। आता पुढची रास वृषभ रास। आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल। पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात। ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील। त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील। प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे। तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे। रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल। तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे। आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा। जी गोष्ट खरी असते त्यांना सांगण्यात तुमचे कमी शब्द निघतात, म्हणून तुम्हाला आज सल्ला दिला जातो की आपल्या कामामध्ये आणि गोष्टींमध्ये खरेपणा ठेवा। उपाय: आनंदी आणि शांततापूर्ण आयुष्यासाठी तुमच्या बाथरूममध्ये सफेद मार्बलचे तुकडे ठेवा किंवा घरातील कोपऱ्यात ठेवा। आता पुढची रास मिथुन रास। तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा। प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा। तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील, त्यामुळे उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल। पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल। सतहस्तमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल। प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल। व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील, यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील। आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमच्या सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे। कामाची अधिकता आज तुम्हाला मानसिक रूपात चिंतित करू शकते, तथापि संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकतात। उपाय: चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी, मुळा, गहू दान करा। आता पुढची रास कर्क रास। शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल। थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल। तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात, तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही। स्थिती लवकरच सुधारेल। तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील। जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया घालवली नाही तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल। अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल। तुमचा जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल। घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घरात खूप आठवण त्रास देईल। मनाला हलके करण्यासाठी तुम्ही घरच्यांसोबत बऱ्याच वेळेपर्यंत गप्पा करू शकतात। उपाय: पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला। आता पुढची रास सिंह रास।
तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाही, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. तुम्ही काही वेळ आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकतात, कारण आकर्षक व्यक्तित्वाच्या आत्मनिर्माणात महत्त्वाचे योगदान असते. उपाय: गरिबांमध्ये केशरचा बनवलेला गोड हलवा वाटल्याने लव्ह लाईफमध्ये प्रेम टिकून राहते. आता पुढची रास कन्या रास. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून देवाणघेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. सामाजिक कामात रमाल, परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील, परंतु त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. यात्रेमध्ये कुणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते. उपाय: गर्दनेया रंगाच्या कापडात 7 काळे चणे, 7 काळी मिरी, कच्चा कोळशाचे तुकडे घ्या आणि एक समाधानकारक आर्थिक स्थितीसाठी एका वेगळ्या ठिकाणी दफन करा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. दारू किंवा सिगारेटचे खूप जास्त सेवन करणे आज तुमच्या आरोग्याच्या स्थितीला खराब करू शकते. उपाय: जर तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना आनंदी बनवण्याचा विचार करत आहे, तर तुमचे चारित्र्य नेहमी चांगले ठेवा. खोटे बोलू नका, कोणाला त्रास देऊ नका, खोटी साक्ष कधीही देऊ नका. आता पुढची रास वृश्चिक रास. आरोग्य चांगले राहील. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघांतील गैरसमज दूर होण्यासही त्याचा उपयोग होईल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. आजच्या दिवशी आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकतात. व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा हे उत्तम आहे. उपाय: दात स्वच्छ ठेवण्यासाठी तुरटीचा वापर करा व सुट्टी वाया घालवू नका. आता पुढची रास धनु रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, परंतु मुलांसोबत अधिक गोडी गुलाबीने उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. पूर्ण दिवस बसण्याऐवजी ब्लॉगिंग करा किंवा रोचक पुस्तक वाचा. उपाय: हनुमानाची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. आता पुढची रास मकर रास. विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा.
दिवसाच्या सुरुवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. जर तुम्ही आपल्या दिवसाचा व्यवस्थित सदुपयोग केला तर तुम्ही रिकाम्या वेळेचा चांगला सदुपयोग करून बरीच कामे करू शकतात. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले करण्यासाठी दररोज गायत्री मंत्र आणि गायत्री चालीसा वाचा. आता पुढची रास कुंभ रास. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मुलांनी अपेक्षापूर्ती केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकतात. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. अकर्मण्यता पराजयाचे मूळ आहे. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात. उपाय: आपल्या प्रियकर प्रेयसीला निळे फूल भेट देऊन प्रेम संबंधांना अधिक मजबूत बनवू शकतात. आता पुढची रास मीन रास. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा, अन्यथा भीतीच्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निदरी बळी होऊ शकता. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. खासगी आणि गोपनीय माहिती अजिबात उघड करू नका. प्रेम प्रकरण थोडेच कठीण असेल. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. आज तुमच्या उत्तम अंदाजाने तुमचे सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात. उपाय: मांस, दारू आणि अन्य तामसिक गोष्टींचा त्याग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.